आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत. काय सांगणार सभागृहात ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात येते, महाराष्ट्रात सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे का? काय सांगणार? मी सकाळी ज्याबाबत सांगितलं होतं की महाराष्ट्राचं विधान परिषदेचं सभागृह असेल किंवा विधानसभेचं सभागृह असेल, ही पावित्र्य टिकलेली सभागृह आहेत आणि ते पावित्र्य तसंच टिकवलं पाहिजे. त्याच्यामुळं आज काय त्याला म्हणतात आपण अनपार्लमेंटरी बोलून या सभागृहांची प्रतिमा मलिन करणं हे योग्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच सदस्यांनी एक डेकोरम ठेवून संस्कृती पाळून या ठिकाणी बोललं पाहिजे. कालच्या वक्तव्यावरून आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. सभागृहाचं कामकाज कसं चालणार या पुढचं 5 दिवसाचं? हे सभागृहाचं कामकाज कसं चालणार याच्यापेक्षा त्या शिवीचा उल्लेख मी पण करणं किंवा कोणीच करणं योग्य नाही. ज्या शिव्या घातल्या गेल्या त्या थेट आपल्या घरापर्यंत पोचतात, आपल्या आईपर्यंत पोचतात. त्यामुळे सभागृह हे महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे, एकामेकाला शिवीगाळ घालण्यासाठी नाही. आणि सगळ्यांनाच आपल्या आईबद्दल किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीबद्दल प्रेम असतं. अशा शिव्या घालणं कितपत योग्य आहे हा देखील विचार झाला पाहिजे. सरकारने रडीचा डाव करत हे निलंबनाची कारवाई केली असा आरोप होतो. कारण कारवाई व्हायची असती तर प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते या दोघांवर व्हायची, फक्त कारवाई एकाच वर झाली असे पण बोलले जाते. मला असं वाटतं की ह्याचं उत्तर खरं तुम्ही दिलं पाहिजे. कारण तुम्ही हे सगळं महाराष्ट्राला दाखवलंय, देशाला दाखवलंय, जगाला दाखवलंय. कुणी काय शिव्या घातल्यात हे देखील तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचं खरं उत्तर तुमच्याकडे आहे. आणि म्हणून तुम्ही एकदा जगाला दाखवा की निलंबन कशामुळे झालेलं आहे, कशा शिव्या घातलेल्या आहेत, एकदा जगाला दाखवा. आताच उद्धव ठाकरे यांनी टोडीवर सुद्धा याच विषयी संभाषण केलं. त्यांनी असं म्हटलं होतं की वेळ द्यायला पाहिजे होता, थेट निलंबन करणे योग्य नाही असे उद्धव ठाकरे म्हणत होते. आताच त्यांनी मी स्वतः माफी मागतो असे सुद्धा उद्धव ठाकरेंचं मुद्दा असा आहे की आपण काही गोष्टी, आपली मेमरी फार शॉर्ट आहे, आपण काही गोष्टी पटकन विसरतो. मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील मला असं वाटतं की 12 की 13 लोकांचं निलंबन हे एका तासामध्ये केलेलं होतं. काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतली म्हणून त्या ठिकाणी तालिकेवर एका सक्षम आक्रमक सदस्यांना बसून 11-12 लोकांचं निलंबन केलेलं देखील महाराष्ट्र विसरलं नाही. आणि त्यावेळी तर कोणी शिवीगाळ केलेली नव्हती, आई बहिणीवरनं शिवी घातलेली नव्हती, त्यावेळी सरकारबद्दलची आक्रमकता होती. तर त्यावेळी 12-13 सदस्य निलंबित केलेले चालतात. आणि तोच न्याय दुसऱ्या आपल्या सदस्याला मिळाला, एवढा आकांडांडो करायची गरज नाही. विधान परिषदेसाठी 11 जागा आहेत, मात्र 12 उमेदवारांची नावं जाहीर आहेत. इतरही अपक्ष उमेदवार असणार आहेत. बिनविरोध होईल काय वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की आम्ही जे भरलेले आहेत फॉर्म ते सगळेच्या सगळे जिंकतील आणि फार मोठा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. शेवटचा प्रश्न, आपले जे सहप्रवक्ते आहेत राजू वाघमारे, त्यांनी काल एक वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं की उद्याचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच राहतील असं वक्तव्य केलंय. आपल्याला काय वाटतंय? शेवटी ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्या पक्षाचा नेता जर मोठ्या पदावर बसणार असेल तर प्रत्येकाला आनंद वाटत असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. तर हे आपल्यासोबत होते उद्योग मंत्री उदय सामंत, ज्यांनी काल जे सभागृहात ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेते आणि प्रसाद लाड यांच्यात जी वाच्यता झाली आहे, ज्यावर त्यांनी एकमेकांना जी शिवीगाळ केली त्यानुसार त्यांचं निलंबन करण्यात आलं, यावर भाष्य केलंय. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.